बांगलादेशी इथे मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तर त्या संदर्भात आपल्याकडनं काय चौकशी सुरू आहे, आतापर्यंत काय आहे? यामध्ये शासनानं समिती स्थापन केली आहे, विशेष तपास पथक समिती. त्या समितीचा अध्यक्ष या नात्याने आमची आतापर्यंत अनेक बैठका आणि कागदपत्रांची प्राथमिक छाननी वगैरे झाली आहे, काम सुरू आहे. आणि त्यामध्ये ज्या काही त्रुटी आढळल्या असतील किंवा ज्या काही चुका आढळल्या असतील त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाईल. या अनुषंगानं यातील जे प्रमुख अर्जदार श्री किरीट सोमय्याजी पण आज आले होते, त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतली. याबाबत कायदेशीर ओपिनियन घेऊन आम्ही पुढील कारवाई करत आहोत. आमची तपासाची चौकशीची प्रक्रिया आमची सुरू आहे. सर, 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, नेमका त्यांचा काय सहभाग आहे या संपूर्ण प्रकरणाशी? यामध्ये सकृतदर्शनी काही कागदपत्र ही अर्धवट किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे बनवल्याचा असावा असा एक प्राथमिक अंदाज आहे. त्याची पूर्ण छाननी करून त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याचे आमचं सुरू आहे. सर, हे बांगलादेशीच आहेत, ज्या तिघांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, बांगलादेशीच आहेत की काय? ह्यात अजून तपासाचा तो भाग आहे आमचा. सर, कसा तपास सुरू आहे आता? कोणाकोणाची चौकशी करण्यात आली आहे? जे तहसीलदारांना देखील निलंबन करण्यात आले त्यांची आपण चौकशी करू. यामध्ये जे काय तक्रारदार श्री किरीट सोमय्या यांनी जी काय माहिती दिली आहे त्या अनुषंगाने सर्व ज्यांना डॉक्युमेंट्स मिळाले आहेत, बर्थ सर्टिफिकेट, त्याची सर्वांची छाननी केस निया करण्याचं प्रक्रिया सुरू आहे. आता हा आकडा मोठा असल्यामुळे थोडासा वेळ लागत आहे. सर, केवळ नाशिक जिल्हा किंवा मालेगाव नव्हे तर धुळे, जळगाव इकडनं पण काही तक्रारी आपल्यापर्यंत आल्या आहेत का, आणि तिथे कशा पद्धतीने काम सुरू आहे? याबाबत अद्याप माझ्याकडे काही माहिती आहे नाही. फक्त नाशिक मालेगाव. बरोबर. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.